नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि पूजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. शांततेतून जन्मलेला नाद आणि या नादातून प्रकटलेला शिव या महाशिवरात्रीनिमित्त मी घेऊन येत आहे महाशिवरात्री विशेष अशी भक्तिकथा मालिका. शिवभक्तीसाठी, आत्मशांतीसाठी आणि अंतर्मन जागवण्यासाठी. चला तर मग सुरुवात करूया महाशिवरात्री विशेष अशी भक्तिकथा मालिका. आजच्या कथेचं नाव आहे शिवलिंगाचं उगम. आज आपण त्या दिव्य क्षणाकडे प्रवास करणार आहोत. डोळे अलगद मिटा, मन शांत करा, श्वास हळूहळू आत घ्या आणि सोडा. कारण आपण प्रवेश करत आहोत काळाच्या पलीकडील एका क्षणात. त्या क्षणात ज्या क्षणी अहंकाराचा अंत झाला आणि अनंताचा आरंभ झाला. ती रात्र ज्या रात्री सृष्टी थरथरली, दिशा स्तब्ध झाल्या, देवही मौनात गेले. ती रात्र ज्या रात्री ब्रह्मा आणि विष्णू यांचाही गर्व विरघळला आणि विश्वात प्रथमच प्रकट झाला अनंत अखंड तेजस्वी ज्योतिर्लिंगाचा प्रकाशस्तंभ. ना आरंभ, ना अंत, ना आकार, ना सीमा. तो प्रकाश केवळ अग्नी नव्हता, तो चेतना होता, तो सत्य होता, तोच होता शिव. आणि ती रात्र म्हणजे महाशिवरात्री. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुम व्याकं ब्रह्मवेदस्वरूपणं निजं निर्गुणं निर्वकल्पकं निरहं चिदाकाशमाकाशवासनं भजेहम. याचा अर्थ असा, जे सर्वत्र व्यापलेले आहे, जे निर्गुण आहे, जे निराकार आहे, त्या परम शिवतत्वाला मी वंदन करतो. ही कथा केवळ दोन देवाच्या वादाची नाही. ही कथा आहे आपल्या मनातील अहंकाराची. ही कथा आहे सत्य आणि असत्याच्या संघर्षाची. ही कथा आहे अनंताशी भेटण्याची. आजच्या या पवित्र क्षणी आपण फक्त ऐकणार नाही, आपण अनुभवणार आहोत त्या प्रकाशाचा स्पर्श, त्या अनंत शांततेचा नाद. हर हर महादेव. चला आता आपण प्रवेश करूया त्या काळात जेथे सृष्टी निर्माण होत होती, पण एका सूक्ष्म गर्वाने विश्वाचा समतोल डळमळू लागला. आणि सुरू होते लिंगोद्भवनाची दिव्य अशी कथा. सृष्टी शांत होती. कालचा आरंभ नुकताच झाला होता. अंधारातून प्रकाश जन्म घेत होता. शून्यातून आकार प्रकट होत होते. अपरिमित आकाश, असीम दिशा, नव्या निर्मितीचा सुगंध. त्या क्षणी ब्रह्मदेव कमलावर विराजमान होते. त्यांच्या चार मुखातून वेदाचे स्वर निनादत होते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. त्यांच्या संकल्पनातून पर्वत उभे राहिले. नद्यांनी प्रवाह धरला, वृक्षांनी हिरवी चादर पांघरली. प्रत्येक जीव त्यांच्या विचारातून जन्म घेत होता. देव, दानव, यक्ष, गंधर्व, मनुष्य, पशु, पक्षी. सृष्टी विस्तारित होत होती. क्षीरसागरात शेषनागावर विश्रांती घेतलेले भगवान विष्णू त्यांच्या प्रत्येक श्वासातून स्थैर्य प्रवाहित करत होते. ते सृष्टीचे रक्षण करत होते, धर्माचा समतोल राखत होते. त्यांच्या करुण नजरेतून आश्वासन झळकत होते. भिवू नकोस, मी आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्यार्धनग्नं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैककथानकम्. निर्मिती आणि पालन दोन्हीही दिव्य कार्य. सर्व व्यवस्था सुरळीत चालली होती. ऋतू वेळेवर येत होते. सूर्य नियमानुसार उगवत होता. चंद्र शांततेचा शीतल प्रकाश पसरवत होता. देव आपापले कार्य पार पाडत होते. सृष्टी संतुलित होती. पण जसा चंद्र पूर्ण होतो तसा सावलीही घडत होते. एक सूक्ष्म विचार, एक हलकी भावना, एक अनामिक स्पर्धा हळूहळू वाढू लागली. ती कुठेही दिसत नव्हती, पण अस्तित्वात होती.
जसे वाराचे अस्तित्व जाणवते पण दिसत नाही. ते बीज होते अहंकाराचे. ब्रह्मदेवाच्या मनात एक विचार चमकला, ही संपूर्ण सृष्टी माझ्या संकल्पनातून निर्माण झाली, मग श्रेष्ठत्व कोणाचे? त्या विचाराने एक तरंग उठला. दुसरीकडे विष्णूच्या अंतःकरणातही एक हलकी भावना जागी झाली. निर्मिती झाली खरी, पण तिचे पालन कोण करतो? तो प्रश्न निरागस नव्हता, तो सूक्ष्म गर्वाने भरलेला होता. अहंकारम बलम दर्पकामम क्रोधम च संश्रिताः मामात्प परदेहेषु पद्मनंतो भूयसकः. याचा अर्थ अहंकार हा सूक्ष्म असतो, तो हळूहळू मन व्यापतो. अहंकार कधीही मोठ्या आवाजात येत नाही, तो कुजबुजतो, तो सांगतो तू श्रेष्ठ आहेस, तू अधिक महान आहेस, आणि तेव्हा संतुलन हलकेच डळमळते. देवांच्या मनात निर्माण झालेली ती सूक्ष्म लहर लवकरच एका मोठ्या वादळात परिवर्तित होणार होती. सृष्टी बाहेरूनही शांत होती, पण दोन दिव्य शक्तीच्या अंतःकरणात वादाचा पहिला ठिणगी पडली होती, आणि त्या ठिणगीने विश्वाला हादरवणाऱ्या घटनेची सुरुवात केली होती. पुढे काय घडले, श्रेष्ठत्वाचा प्रश्न कसा पडला, चला तर मग ते जाणून घेऊया. सृष्टी चालू होती, पण एका दिव्य सभेत विचारांचा संघर्ष आकार घेत होता. ब्रह्मलोकात एक सभा भरली. देव, ऋषी, गंधर्व उपस्थित होते. मध्यभागी कमळावर विराजमान ब्रह्मदेव आणि समोर तेजस्वी, शांत पण स्थिर भगवान विष्णू. क्षणभर मौन, आणि मग ब्रह्मदेव म्हणाले, हे विष्णू, ही सृष्टी माझ्या संकल्पनातून जन्मली आहे. 4 वेद माझ्या मुखातून प्रकट झाले. पंचमहाभूतांना आकार मी दिला. निर्माता श्रेष्ठ असतो, हे शाश्वत सत्य आहे. त्यावर विष्णू ठामपणे उत्तरले, हे पितामह, निर्मिती करणे एक कार्य आहे, पण तिचे पालन करणे, जीवांना संरक्षण देणे, धर्म राखणे, अधर्माचा नाश करणे. जर पालन नसेल तर निर्मितीचा उपयोग काय? सभागृहात कुजबूज सुरू झाली. देव एकमेकांकडे पाहू लागले. वाद आता प्रश्न नव्हता, तो अहंकारचा संघर्ष बनत होता. पालन करता असला तरी तो निर्माणकर्त्यावर अवलंबून असतो, असे ब्रह्मदेव कठोर भाषेत उत्तरले. बीज नसते तर वृक्ष कुठून आला असता? यावर श्री विष्णू म्हणाले, बीज असले तरी पाणी नसेल तर ते रुजेल कसे? जीवन टिकवणे हेच श्रेष्ठ आहे. शब्दाने रूप घेतले, रूपाने उष्णता घेतली, दिशा अस्थिर झाल्या, वायू वेगाने वाहू लागला, सागरात तरंग उंचावले. ब्रह्मदेव उच्च स्वरात म्हणाले, मी सृष्टीकर्ता आहे, माझ्या विना काहीच अस्तित्वात नाही. विष्णू ठामपणे उत्तरले, मी विश्वाचा रक्षक आहे, माझ्या विना सृष्टी क्षणात नष्ट होईल. आता हा वाद केवळ शब्दाचा नव्हता, तो शक्तीचा संघर्ष होऊ लागला. तेज वाढले, आकाश काळवंडले, देव घाबरले, ऋषींनी प्रार्थना सुरू केली, हे अनंत शक्ती, या वादाला अंत दे, सृष्टीचे संतुलन राख. वाद इतका वाढला की सृष्टीचे संतुलन डळमळू लागले. देवांच्या मनात एक प्रश्न, आता काय होईल? आणि त्या क्षणी अचानक आकाशात एक विचित्र कंप निर्माण झाला. प्रकाशाची एक सूक्ष्म रेषा दिसू लागली. ती रेषा वाढत गेली, तेजस्वी होत गेली, जणू ब्रह्मांड स्वतः उत्तर देत होते. ब्रह्मा आणि विष्णूच्या अहंकाराच्या ज्वालेतून आता प्रकट होणार होता अनंताचा अग्निस्तंभ, जो गर्वाला वितळवणारा होता. पुढच्या क्षणी काय घडले, तो प्रकाश कोण होता, चला तर मग ते जाणून घेऊया. अचानक आकाश दुभंगले, जणू काळाच्या पडद्याला भीक पडली. दिशा उजळल्या, वायू थबकला, सागराच्या लाटा क्षणभर स्थिर झाल्या. देवांच्या श्वासाचा आवाजही ऐकू येईना, आणि त्या 2 दिव्य शक्तीमध्ये, ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये प्रकट झाला अग्निस्तंभ. तो साधा अग्नी नव्हता, तो सूर्यापेक्षा प्रखर, चंद्रापेक्षा शीतल, वज्रापेक्षा तीव्र आणि आकाशापेक्षा विशाल होता.
तो उंचावत गेला वर वर अनंताकडे आणि खाली खोल 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 पातालाच्या पलीकडे. ना आरंभ ना अंत, अनंत, अखंड, असीम, तेजस्वी असा. देवांची दृष्टी झाकली गेली. इंद्राने नेत्र मिटले, वरुणाने हात जोडले, अग्निदेव स्वतः त्या तेजासमोर लहान भासले. ऋषी थरथरले, कारण हा प्रकाश कोणत्याही तत्वाचा नव्हता. तो होता सर्व तत्वाचा स्रोत. तो प्रकाश जळत नव्हता, तो जाळत नव्हता, तो शुद्ध करत होता, जणू अहंकाराच्या अंधाराला वितळवत होता. ब्रह्मा आणि विष्णू दोघेही स्तब्ध झाले. त्यांच्या तेजालाही त्या ज्योतीसमोर सीमा भासली. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युमृक्षाय मामृतात. हे त्रिनेत्रधारी प्रभू, जसं पिकलेले फळ देठापासून सहज सुटते, तसे आम्हाला अहंकार, मृत्यू आणि बंधनापासून मुक्त कर. त्या अग्निस्तंभातून नाद उमटला. तो शब्द नव्हता, तो ओंकार होता. ओम. तो नाद ब्रह्मांडभर पसरला. ग्रह थरथरले, तारे कंप पावले. सृष्टीला कळले, हा कोणताही देव नाही, हा आहे देवतांचा देव. न तस्य प्रतिमा अस्ति अस्य नाम महदशः हिरण्यागर्भ इत्येष मा हिंसीदिति. ब्रह्मा विचार करू लागले, हा कोण आहे माझ्यापेक्षा महान. विष्णूच्या अंतःकरणात नम्रता जागी झाली. हा अनंत आहे, याला सीमा नाही. त्या स्तंभातून जणू एक मौन संदेश उमटत होता. अहंकाराला सीमा असते, पण सत्य अनंत असते. तोच होता शिवस्वरूप ज्योतिर्लिंग. लिंग म्हणजे चिन्ह, निर्गुण ब्रह्माचे चिन्ह. आकार नसलेला आकार, सीमा नसलेली उपस्थिती. त्या दिव्य प्रकाशासमोर निर्मितीही लहान, पालनही लहान. उरले फक्त अनंत. आणि आता त्या अनंताने परीक्षा घ्यायचे ठरवले. जो माझा आरंभ किंवा अंत शोधेल तो श्रेष्ठ. आणि सुरू झाली देवतांच्या गर्वाची अंतिम परीक्षा. त्या अग्निस्तंभातून आकाशवाणी झाली. आवाज नव्हता, पण संपूर्ण ब्रह्मांडाने तो ऐकला. हे ब्रह्मा, हे विष्णू, जो या अनंत स्तंभाचे टोक किंवा मूळ शोधेल तोच श्रेष्ठ ठरेल. क्षणभर शांतता पसरली. मग दोघांच्या नेत्रात पुन्हा तेच चमकले. अहंकार अजून पूर्ण वितळला नव्हता. ब्रह्मदेवाने डोळे मिटले. क्षणात त्यांचे रूप बदलले. ते झाले शुभ्र तेजस्वी हंस. हंस जो विवेकाचा प्रतीक आहे, जो शिरातून पाणी वेगळे करतो. पंख पसरले आणि ते उडू लागले वर, आणखी वर, असीम आकाशाकडे. ते तारांच्या पलीकडे गेले. सप्तऋषीमंडळ ओलांडले. ग्रह नक्षत्रांनाही मागे टाकले. तेज वाढतच होते, पण स्तंभाचा शेवट दिसत नव्हता. वेळ जाऊ लागली, वर्षे, शतके, पण प्रकाशाचा तसाच अनंत. दुसरीकडे विष्णूंनी गंभीर श्वास घेतला आणि ते झाले शक्तिशाली वराह. वराह धैर्य आणि स्थैर्याचे प्रतीक. त्याने पृथ्वीचा भेद केला, पाताळात प्रवेश केला. खोल, आणखी खोल. अंधार दाट होत गेला. गरम लावा, भयंकर गर्जना, पण ते थांबले नाहीत. वराह रूपातील विष्णू मूळ शोधत होते, पण प्रत्येक स्तराखाली आणखी एक स्तर. प्रकाश खाली तितकाच तेजस्वी, ना मूळ ना शेवट. शेकडो वर्ष शोध सुरू राहिला. ब्रह्मदेव थकले, त्यांचे पंख जड झाले. विष्णूचे शरीरही थरथरले, श्वास जड झाला. पण स्तंभाचा अंत नव्हता, कारण अनंताला सीमा नसते. विष्णूच्या मनात विचार आला, मी कितीही शोधले तरी अनंताला कसे मोजू. त्यांच्या अंतःकरणात नम्रतेची किरणे जागी झाली. आणि दुसरीकडे ब्रह्मदेव अजून उडत होते, पण त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. हा प्रकाश माझ्यापेक्षा महान आहे का. अहंकार आणि सत्य यांच्यात संघर्ष सुरू झाला. सृष्टी शांत होती. देव वाट पाहत होते. आणि त्या अनंत स्तंभासमोर दोन महान देवतांचा गर्व हळूहळू वितळत होता. शोध चालू होता, पण उत्तर सापडत नव्हते. कारण ज्यांचा आरंभ नाही त्यांचा अंत कसा सापडणार.
आता आपण पाहणार सत्य कोण स्वीकारले किंवा अहंकार शेवटपर्यंत लढेल का. शेकडो वर्षांचा शोध, अनंताचा पाठलाग, पण शेवटी नाही. मूळ नाही, सीमा नाही. वराह रूपातील विष्णू थांबले. त्यांच्या श्वासात थकवा होता. मनात प्रश्न नव्हता, आता स्वीकार होता. ते हळूहळू वर आले. अग्निस्तंभासमोर उभे राहिले. डोळे मिटले आणि डोळे झुकवले आणि अगदी नम्र स्वरात म्हणाले, मी शोधले खोल, आणखी खोल, पण हा स्तंभ अनंत आहे. मी अपयशी ठरलो. हा प्रकाश माझ्यापेक्षा महान आहे. त्या क्षणी पालनकर्त्याने सत्य स्वीकारले आणि त्या सत्यातच त्यांचा विजय दडला होता. दुसरीकडे हंसरूपातील ब्रह्मदेव अजून वर उडत होते. पंख थकले होते. श्वास अस्थिर झाला होता. अचानक त्यांना दिसले एक सुगंधी केतकीचे फूल. ते त्या प्रकाशस्तंभातून खाली येत होते. हे केतकी, तू कुठून येत आहेस, असे ब्रह्मदेवाने त्याला विचारले. केतकी अगदी मृदू स्वरात उत्तरली, मी या अनंत स्तंभाच्या टोकावरून अर्पण केले गेले होते आणि आता खाली पडत आहे. क्षणभर ब्रह्मदेवांच्या मनात संघर्ष आला. सत्य स्वीकारावे की श्रेष्ठत्व टिकवावे. अहंकार अजूनही जिवंत होता. ब्रह्मदेव हळू पण ठाम स्वरात म्हणाले, केतकी, तू माझी साक्ष देशील का? सांगशील का मी टोक पाहिले आहे? केतकी क्षणभर थांबली. तिलाही माहिती होते सत्य काय आहे, पण देवाच्या आज्ञेपुढे ती मौन राहिली आणि मान हलवली. दोघे परत आले अग्निस्तंभासमोर. विष्णू नम्र होते आणि ब्रह्मदेव आत्मविश्वासाने. विष्णू शांतपणे म्हणाले, हा अनंत आहे. मी त्याचा अंत शोधू शकले नाही. ब्रह्मदेव उत्तरले गर्वाने, मी टोक पाहिले आहे आणि ही केतकी माझी साक्ष आहे. केतकीनेही होकाराने मान हलवला. क्षणभर सृष्टी शांत झाली. वायू थांबला. ग्रह स्थिर झाले. जणू सत्य स्वतः श्वास रोखून उभे होते. सत्यमेव जयते नानृतं सत्येन पंथा विततो देवयानः. त्या दिव्य प्रकाशासमोर एकाने सत्य स्वीकारले, दुसऱ्याने असत्याचा आधार घेतला. पण अनंताला फसवता येत नाही, कारण सत्य म्हणजे शिव आणि आता त्या प्रकाशातून प्रकट होणार होता न्याय. शेकडो वर्षाचा संघर्ष, सत्याचा आणि असत्याचा द्वंद्व, अहंकाराचा सामना. अचानक आकाश दुभंगले. अग्निस्तंभ फाटला. जणू ब्रह्मांड स्वतः खंडित झाले आणि त्या फाटलेल्या प्रकाशातून प्रकट झाले जटाधारी त्रिनेत्र नीलकंठ भगवान महादेव. त्यांचे केस जटांमध्ये गुंफलेले, ज्वालांनी उजळलेले. तेजस्वी नीलकंठ, सूर्यचंद्रापेक्षा तेजस्वी. त्यांच्या डोळ्यात करुणा, पण अन्यायाने खोटेपणावर क्रोधही. जणू संपूर्ण ब्रह्मांडाला सांगत होते, सत्य हेच सर्वस्व आहे. असत्याची किंमत चुकवावी लागते. शिव ठाम स्वरात पण करुणेने भरलेल्या स्वरात म्हणाले, विष्णू, तू सत्य स्वीकारलेस. तू नम्रपणे अपयश मान्य केलेस. माझ्या चरणी तुझे स्थान आहे. तुझी पूजा सर्वत्र होईल. शिव परत म्हणाले अगदी गंभीर स्वरात ब्रह्मांसाठी, ब्रह्मा, तू खोटा दावा केला. अनंत प्रकाश फसवण्याचा प्रयत्न केला. तुझी पूजा पृथ्वीवर होणार नाही आणि ही शिक्षाही सदैव स्मरणात राहील. ते फूल ज्याला ब्रह्मा साक्षी बनवले होते त्यालाही शापित केले गेले. हे केतकी, तुझी उपासना वंचित राहील. सत्याच्या मार्गावर फक्त नम्र मन ठरेल. असत्याला फसवता येत नाही. त्या दिव्य प्रकाशातून संपूर्ण जगाला संदेश गेला, सत्य स्वीकारा. अहंकार विसरून नम्रतेने उभे राहा. अनंताचे तत्व शिव सर्वत्र आहे. आणि त्या रात्री ज्योतिर्लिंगाच्या रूपात शिव स्थिर झाले. ना आरंभ ना अंत, केवळ अनंत. आणि ती रात्र होती महाशिवरात्रीची. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महाशिवरात्री ही फक्त एक रात्र नाही, ती आहे सत्य आणि असत्याचा संघर्ष, अहंकाराचा अंत, नम्रतेचा विजय.
आणि अनंताचा प्रकाश. ज्याने मनाला शुद्ध केले त्याला शिवाची कृपा लाभते, अनंताचा अनुभव मिळतो. ही कथा आपल्याला एका दिव्य घटनेची माहिती देत नाही, ती आपल्याला शिकवते. अहंकाराने देवही पडतात. आपल्या मनातील गर्व, अहंकार, वाईट प्रवृत्ती केवळ सृष्टीत नाही, आपल्या जीवनातही संतुलन बिघडवतात. सत्य स्वीकारणे म्हणजेच विजय. विष्णूने जसा सत्य स्वीकारले तसा विजय पावला. आपणही सत्य आणि नम्रतेला अंगीकारल्यास जीवनात विजय मिळतो. शिव म्हणजे अनंत चेतना. शिवाचा अग्निस्तंभ, ज्योतिर्लिंग हा एक अनंत प्रकाश आहे. तो सर्वत्र व्यापलेला सर्वात महान आणि असीम आहे. शिव म्हणजे चेतनाचा अनंत रूप. लिंग म्हणजे आकारहीन ब्रह्म. ज्योतिर्लिंग म्हणजे लिंग, असंख्य स्वरूपापलीकडचं एक निराकार अनंत, अगदी ब्रह्मतत्वासारखे रूपहीन अनंत सर्वव्यापी. महाशिवरात्री ही फक्त पूजा नाही, ही एक आठवण आहे. सत्याचा स्वीकार करा, अहंकाराला विसरा, शिवाच्या अनंत प्रकाशात आपले मन विसर्जित करा. जसे ज्योतिर्लिंग अनंत आहे तसेच आपल्या अंतर्मनातील आत्मा आणि चेतना देखील अनंत आहे. ही रात्र आपल्याला शिकवते अनंत तत्व, अनंत शांती आणि अनंत भक्ती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा प्रकारे ब्रह्मा आणि विष्णूच्या वादातून, सत्य आणि अहंकाराच्या संघर्षातून आपल्याला शिकायला मिळाले शिवाची शिकवण आणि अनंत चेतनाचा अनुभव. महाशिवरात्री, सत्य, नम्रता आणि अनंत प्रकाशाची रात्र. अहंकाराच्या अंधारातून प्रकाशाचा जन्म झाला. वादाच्या ज्वालेतून शांततेचा शंख वाजला. ना आरंभ त्याला ना अंत त्याला. तोच शिव अनंत ज्योतीचा सागर झाला. ब्रह्मा झुकले, विष्णू नमले, सत्याच्या चरणी सर्व विश्व थांबले. महाशिवरात्री ती रात्र ठरली जिथे गर्व वितळला आणि भक्तीचा द्वीप प्रत्येक हृदयात पेटला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ही कथा आणि माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते. पुन्हा भेटूयात महाशिवरात्रीच्या या भक्तिमय कथा मालिकेत. तोपर्यंत मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.